कारगिल, लडाख आणि लेह याच्या सर्व भूमीतल्या सर्वोच्च ठिकाणी मी आता उभा आहे. माझ्यासोबत आहेत आमच्या टूरसाठी खास करून असलेले गाईड. 22 वर्ष भारतीय सेनेमध्ये सेवा केली ते आहेत शमीम हसन. हॉल ऑफ फेम. इथे लडाखाचे 3 प्रकारचे कल्चर आहेत. एक तिथले लडाखाची भूमी, भौगोलिक व्यवस्था, लडाखाचं कल्चर आणि लडाखाचं खाद्यपदार्थ आणि लडाखाचा पोशाख. या ठिकाणी फक्त संपूर्ण लडाखची माहिती या फेम ऑफ हॉलमध्ये दिलेली आहे आणि शमीम भाईंनी खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे. लडाखी जेवणामध्ये स्कायक्यू, थेनक्यू, त्यानंतर खाबर आणि पाबा हे जे आहे ही भाकरी बनवली जाते. आदल्या दिवशी रात्री भिजत घालून सकाळची भाकरी बनवली जाते आणि हे खूप हेल्दी फूड आहे. हा लडाखी पोशाख आहे. खरं तर सिव्हिलियन येण्यापूर्वी ह्याच पोशाखातून त्यांनी युद्ध केलेलं होतं आणि या ठिकाणी लडाखी पोशाख सैनिकांचा पोशाख आहे आणि हा कारगिलमधला पोशाख आहे जिथे 80% मुस्लिम लोक व्यवस्था असते कारगिलमध्ये. 80% कारगिल हां और 20% बौद्धिस्ट आहे. ओके. लडाखमध्ये एकूण 7 परमवीर चक्र धारक आहेत आणि त्यातले पहिले परमवीर चक्र आहेत कर्नल धनसिंग थापा. 1962 मध्ये 3 परमवीर चक्र, आणखीन कारगिलमध्ये 4 परमवीर चक्र प्राप्त झालेले लडाखातले युद्ध आहे. मेजर सेवान नुब्रा का रहने वाला था, जो कि मेजर सेवान जो है फर्स्ट इंडियन आर्मी ऑफिसर जिसको 2 बार महावीर मिलने वाला पूरे इंडियन आर्मी में एकलौता ऑफिसर था. एक महावीर 17 साल की उम्र में मिला और एक महावीर इसको 1971 में जब तुर्क को कैप्चर करने के बाद दूसरी बार महावीर चक्र से 17 साल में मिला तब आर्मी में नहीं थे वो. 17 साल की उम्र में जब उसको महावीर मिला उस दौरान पहले वो 1947 से पहले आर्मी में नहीं था. नुब्रा के अंदर पाकिस्तान के साथ वॉर हुआ था. उस दौरान इन्होंने सिविल वॉर किया था. इन्हीं सिविल वॉर की वजह से उनको जिस आर्मी में भर्ती किया उसी दौरान उनको 17 साल की उम्र में महावीर चक्र से सम्मानित किया गया जाता है. थँक्यू. हॉल ऑफ फेमचे गाईड शमीमने सांगितलं. यानंतर कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानकडून जप्त केलेली ही हत्यारं या ठिकाणी आपण दाखवतो. ही तशी भारतीय हत्यारांच्या मानाने खूप कमी महत्त्वाची हत्यारं आहेत, पण भारतीयांना मारण्यासाठी किंवा भारतीय लोकांना शहीद करण्यासाठी हत्यारांचा उपयोग केला गेलेला आहे. महावीर चक्रनंतर महावीर चक्र सर्वोच्च सन्मान 2ऱ्या क्रमांकाचं भारतीय सैनिकांना दिलं जातं आणि यातले महावीर चक्र धारक या ठिकाणी आपण महावीर चक्र युद्धामध्ये जेव्हा पाकिस्तानी सैनिकांच्याकडून हे दप्तरं किंवा हे कागदपत्र पाहिली गेली, ही सापडली आणि ही स्वतःच्या पाकिस्तानचे असून देखील त्यांनी प्रत्येक वेळी हे आमचे सैनिकच नाहीत अशा प्रकारचा आरोप, हे सैनिकच नाहीत अशा प्रकारचं स्टेटमेंट करत त्यांनी प्रत्येक वेळी आपली बाजू चुकीची बाजू मांडली. खरं तर ही कागदपत्र आणि त्यांचे पत्र, त्यांचे आयडेंटिटी कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत सैनिकांचे, पाकिस्तानी सैनिकांचे. आणि जेव्हा आपण जागतिक पातळीवर हे पेपर मांडले गेले तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी ह्या कागदपत्राचा संदर्भ न घेता हे आमचे सैनिकच नाहीत असा उल्लेख केलेला आहे. हा 1947 ते 48 इंडो पाक वार या ठिकाणी काही आपण फोटो पाहता. भारत आणि पाकिस्तान 1947 त्यानंतर 1962 इंडियन वॉर या ठिकाणी काही फोटोग्राफ्स तुम्हाला दिसत आहेत. आपल्याला माहीत असलेला 1965चा हा पाकिस्तान वार आहे. याचे काही फोटोग्राफ्स आपण या ठिकाणी पाहतात. - 1971चा बॅटल ऑफ पाकिस्तान हा आपण या ठिकाणी बघतो. ऑपरेशन्स पाकिस्ताननं भारताला फसवून हे युद्ध छेडलं गेलं. त्या युद्धाचं नाव आहे कारगिल युद्ध. हे 1999 6 जुलै 1999 पासून हे युद्ध सुरू झालं. ह्या युद्धासाठी एक नियम होता की थंडीमध्ये, विंटर सीझनमध्ये कोणत्याही भारत किंवा पाकिस्तान सैनिकांनी कुठल्याही सर्वोच्च ठिकाणच्या म्हणजे 25,000 फूट उंचीवरच्या बर्फावर जाऊन राहायचं नाही किंवा त्यात पोस्टिंग करायचं नाही. आणि बर्फ कमी झाला किंवा थंडी कमी झाली की आपण खाली यायचं. भारताने आपल्या नियमाप्रमाणे खाली आले आपल्या शिखरावरून आणि पाकिस्तानने मात्र घुसखोरी केली आणि ते ठिकाण आहे कारगिल. इथे त्यांनी पहिल्यांदा घुसखोरी केली. खरं तुम्हाला लाल दिसतं गुलाटी, गॉन आणि मतियाल आणि बिजोट या ठिकाणी त्यानंतर एक मेंढपाळ मुंटो डा आलो या ठिकाणी एक मेंढपाळ आपले मेंढी चरत असताना त्यांना पाहिलं की पाकिस्तानी काही रेंजर्स त्या ठिकाणी दगडाची बंकर बनवत आहेत. त्यांनी येऊन खालच्या लोकांना सांगितलं
बटालिक रिजनला सांगितलं आणि तिथून त्यांनी मोहीम सुरू केली आणि ते कारगिल युद्धात रूपांतर झालं. कारगिल युद्धासाठी 2 महिने आपले भारतीय सैनिक झुंज देत होते आणि शेवटचं टायगर हिल मिळवण्यासाठी 1 महिना पूर्ण प्रयत्न करावा लागला आपल्या भारतीय सैनिकांना. आणि अशा प्रकारे 6 जुलै 1999 ते 26 हे सियाचीन युद्धातील काही महत्त्वाचे क्षण आहेत. आपण कल्पना करू शकत नाही अशा प्रकारच्या थंडीमध्ये, कारण विंटर सीझनमध्ये सियाचीनमध्ये -70 -70 सेल्सिअस टेम्परेचर असतं आणि त्यामधून आपले भारतीय सैनिक कार्यरत असतात. सियाचीनमध्ये प्रवेश करताना भारतीय सैनिकांना स्वतःच्या पाठीवर 40 किलोचं ओझं घेऊन जावं लागतं आणि त्यांच्या बुटाचं वजन असतं 3 किलो. सियाचीन ग्लेशियरमध्ये जेव्हा एखादा सैनिक बर्फाचा आजार होतो किंवा त्याला बोटाला किंवा हाताला ते इंजुरी होते, तेव्हा त्याला खाली पाठवण्यासाठी अशा प्रकारचं स्केचर विथ स्की अटॅचमेंट अशा प्रकारचं आणि इथं पुरेसं ऑक्सिजन मिळण्यासाठी या ठिकाणी पोर्टेबल ॲटिट्यूड चेंबर ही व्यवस्था केली गेली जाते. सियाचीन ग्लेशियरमध्ये प्रवेश करण्यासाठी 3 लेयरचा हा ड्रेस आहे. हा ड्रेस घातला तर आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं आणि सोबत हे तुम्हाला खाली दिसतं 3 किलोचे बूट त्या वजनाचं आहे. त्यानंतर ही हत्यारं सियाचीन ग्लेशियरमध्ये जाण्यासाठी ह्या हत्यारांचा उपयोग केला जातो. शत्रूला चुकवण्यासाठी खास करून हा पांढऱ्या रंगाचा ड्रेस या ठिकाणी हे केला जातो, म्हणजे ह्याच्यातून अजिबात शत्रूला ओळखू देत नाही. बर्फ आणि हा कलर आणि हे सोबत त्याच्या पाठीवरचं असलेलं वजन आणि आपल्याला पांढऱ्या रंगामध्ये दिसतात ते बूट आहेत की ज्याचं वजन मी मगाशी 3 किलो सांगितलेलं आहे. ठीक है, इस गैलरी का नाम है कारगिल सियाचिन गैलरी. कारगिल सियाचिन गैलरी में मैं आप सभी को हार्दिक स्वागत करता हूं. मेरे पीछे इस मी आता वार मेमोरियल या ठिकाणी आलेलो आहे. भारतीय सैनिकांच्या शहीद होण्याबद्दल जी आठवण या ठिकाणी काढले ते वार मेमोरियल. प्रत्येक मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी आले की या ठिकाणी पुष्पमाला चढून भारतीय सैनिकांचं या ठिकाणी स्मरण केलं जातं. हे वार मेमोरियल आणि ह्या चारी बाजूनं ह्या पर्वतरांगा आणि ह्या वार मेमोरियलच्या पाठीमागच आपलं भारतीय सैनिकांच्या एअरफोर्समध्ये असलेल्या विमानतळ या ठिकाणी आपण थोडं पाहू शकता. परत क्लिक करेल. आता शूट सुरू. मी आता शौर्यस्थळ या ठिकाणी पोहोचलो आहे. हे पूर्ण तुम्ही हा हाफ सर्कल बघू शकता. प्रत्येक एका महत्त्वाच्या काळ्या शार अशा मार्बलवरती शहीद झालेल्या सैनिकांचं नाव लिहिलेलं आहे. खरं तर शहीद हा शब्द जरी ऐकायला सोपा असला तरी तो अनुभवताना खूप प्रचंड यातना पण ऐकताना जरी सहज वाटत असेल. हा साहित्य शब्द जरी असला तरी त्यांच्या आईवडिलांना कुटुंबियांना जो त्रास होतो किंवा सहन करावं लागतं ते खूप मोठं असतं आणि सगळ्यांची आठवण म्हणून खरं तर या लढ्यासारख्या पवित्र भूमीमध्ये जिथं या भूमीला भगवानने बनवलं, बनवल्या भूमीला रक्षण करण्यासाठी ज्या लोकांनी आपलं शहीदत्व केलं, आपलं वीर मरण आलं, या सर्वांच्या आठवणीसाठी प्रत्येक फरशीवरती इंडियन आर्मी आणि त्यांचं पद आणि त्यांचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे. पूर्ण शूट करायचं. नंतर पुढे जाऊन करतो. मला वाटतं शहीदांचं स्मरण अशा प्रकारे करणं आणि ते युद्धभूमीवर करणं हे भारतीय सैनिक आणि भारतीयांना अभिमान वाटण्यासारखे ह्या सगळ्या ह्या सिलावरती त्यांचं आयुष्यभर किंवा जन्मभर किंवा जीवनभर पुरेल अशा प्रकारचं नाव या ठिकाणी कोरलेलं आहे. या ठिकाणी 4 प्रकारच्या हॉल ऑफ फेम आहेत. लडाखमध्ये आहे, कारगिलमध्ये आहे, त्यानंतर सियाचीन ग्लेशियरच्या बेस पॉईंटला या ठिकाणी आहे. युद्धभूमींचा सराव या ठिकाणी केलेला आहे. खरं तर अजून एकदा उल्लेख करावा वाटतं की लडाखला व्हिजिट का द्यायची किंवा लेह लडाख का बघायचं याचं कारण शौर्य, सौंदर्य, बर्फ, त्यानंतर जगातले सर्वात उंच रोड आणि एक मिळणारा आनंद आणि विशेष करून या ठिकाणी मोबाईलला रेंज नसतो आणि रेंज नसल्यामुळे तुम्ही मोबाईलपासून दूर राहण्याचा एक उत्तम उपाय जर असेल तो लेह लडाखचा हा आपण व्हिजिट करू शकता. आणि अशा प्रकारच्या भारतीयत्व टिकवण्यासाठी किंवा आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी ज्या अनेक सैनिकांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे या सर्वांची आठवण म्हणून हे कारगिल, लडाख आणि लेहच्या भूमीवर आपण एकदा यावं असं मला म्हणून वाटतं. थँक्यू.